नमस्कार. मुंबई टू सियाटल किचनमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे घावणे. तर तांदळाचे घावणे हा जो मेनू आहे तो साधारणतः मालवण आणि कोकण पट्ट्यामध्ये अगदी आवडीने खाल्ला जाणारा नाश्ता आहे. नारळाच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता, चहासोबतही खाऊ शकता. खूपच छान, हलका फुलका, पौष्टिक आणि पोटभर होणारा असा नाश्ता आहे. तर आपण कृती बघूया. त्याच्यासाठी आपल्याला आपण घेणार आहोत तांदूळ. तुम्ही कोणतेही घरचे तांदूळ घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये सुरती कोलम हा तांदूळ घेतला आहे. तुम्ही गावचे तांदूळही वापरू शकता, रेशनचे तांदूळही वापरू शकता. गावचे तांदूळ जे आहेत ते खूप जास्त छान होतात त्या तांदळांनी आपले जे घावणे आहेत. तर बघूया आपण. हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित 4 ते 5 तास भिजवून घ्यावे लागतील किंवा तुम्ही रात्रभरही भिजवू शकता. मी हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आणि हे आपल्याला जे तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. बारीक ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. अगदी बारीक प्युरी, म्हणजे अगदी गंधासारखं ते वाटलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण घालणार तांदूळ तेव्हा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. न पाणी घालता हे अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, कारण का त्याच्यात ऑलरेडी पाणी असतं तांदळांमध्ये. आणि नंतर आपल्याला एक अर्धी वाटी किंवा थोडंसं अजून जास्त पाणी घालून एक फाईन प्युरी अशी आपण याचं मिश्रण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ह्याचं पातळ बॅटर करून घेतलं आहे. हे डोशांचं बॅटर नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला भरपूर पाणी घालावं लागतं. बघू शकता तुम्ही मी पाणी घातलं आहे. तुम्ही जितकं पाणी घालणार तितके ते छान पातळ असे होणार. खूप नका घालू, जेवढं गरज आहे तितकंच घाला. याच्यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला हे छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण घावणे टाकणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला हे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून तळाला जर तांदळाची कण राहिले असतील तर ते व्यवस्थित मिक्स होतील. तर अशा प्रकारे एक तवा आपण तापत ठेवूया. पॅन नॉनस्टिक असेल तरी चालेल किंवा भिडावरती तर उत्तम होतात. त्याच्यावरती तेल लावून व्यवस्थित असं हे जे बॅटर आहे ते आपल्याला असं पॉर करायचं आहे, टाकायचं आहे. आणि आपण अशा प्रकारे तवा जो आहे तो मूव्ह करू शकतो, हलवू शकतो. आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. तर वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो घावणा आहे तो आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे ह्याला आपण एका कावळीच्या साहाय्याने काढून घेऊया आणि आपण हे खाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मी हे घावणे तयार केलेले आहेत. हा बघा, अतिशय सुंदर, जाळीदार आणि मऊ, सुटसुटीत, न चिकटणारे असे घावणे तयार झाले आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.